कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नाहीये किंवा मिळालंय पण ते तुमच्या मनासारखं नाहीये, ब्रांचच्या मनासारखी नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण एक चूक आणि तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे ते ड्रीम कॉलेजच राहील. 2024 आणि 2025 च्या कॅप राऊंड 1 शी जर आपण कंपेअर केलं तर त्यातून क्लिअरली दिसतंय की खूप स्टुडंट्सनी चुकीच्या स्ट्रॅटेजीमुळे सीट ही गमावली आहे. आणि आता राऊंड 2 ची शेवटची म्हणाल किंवा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तिथे तुम्ही व्यवस्थित प्रेफरन्स तुमचा टाकू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर आता आपण पाहूयात की जर तुम्हाला राऊंड 2 मध्ये 100% कॉलेज मिळवायचं असेल तर आपण कोणत्या स्ट्रॅटेजी वापरायच्या, आणि जर या स्ट्रॅटेजी वापरल्या तर तुम्हाला 100% कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळूनच जाईल. तर आता यावेळेस आपण अंदाजे नाही तर अनालिसिसने ऑप्शन फॉर्म भरूयात. ओके, आता आपण रिअल एक्झाम्पल बघूयात पीसीसीबी कम्प्युटर इंजिनिअरिंगचं. 2024 चा डेटा पहा, कट ऑफ काय आहे 98.73. 2025 चा कट ऑफ किती आहे 98.92. आता या दोघांना कंपेअर केलं तर जास्त काही कट ऑफ मध्ये डिफरन्स झाला नाहीये. 98.7 to 98.9 पर्यंत झालाय, म्हणजे इथे +0.2 ने कट ऑफ जे आहे ते वाढलाय, कमी तर झाला नाहीये पण वाढलाय. मग आता राऊंड 2 मध्ये जास्त डिफरन्स येऊ शकतो का? असं होईल का 97 वरती कट ऑफ जाईल का? नाही जाणार आहे. तर 98 पॉइंट समथिंग काहीतरी असणार आहे, म्हणजे डेटा हा प्लस और मायनस 0.2 ने खेळणार आहे. समजतंय का? आता जेव्हा तुम्ही तुमची प्रिफरन्स लिस्ट तयार कराल तर कॉलेजेसची अशी लिस्ट तयार ठेवा की +or-2 झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही अशी रेंज कन्फर्म ठेवा की जे 97 किंवा 96 पासून 97 पर्सेंटाईल, परत 98, 99 या पर्सेंटाईलच्या रेंज मध्ये असली पाहिजे. आणि या रेंज मधले सगळे कॉलेजेसची लिस्ट तुम्ही पुट करा, सगळ्या ब्रांचेसचे, तेव्हा तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेजच्या लिस्टमध्ये टाकण्याच्या ऐवजी तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं ते टाका. ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता अशी स्ट्रॅटेजी वापरायची. जर तुम्हाला 98 पर्सेंटाईल आहे आणि एखाद्या कॉलेजचं कट ऑफ ब्रांच वाईज 99 वगैरे आहे, तर तुम्हाला ते कॉलेज टाकायचंय, पण त्यासोबतच 96, 95, 94 या पर्सेंटाईलचे देखील कॉलेजेस तुम्हाला टाकायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण असे बरेचसे एक्झाम्पल पाहणार आहोत, म्हणजे कोर ब्रांचेस मध्ये किती कट ऑफ वाढतो, टेक ब्रांचेस मध्ये किती कट ऑफ वाढतो, प्रत्येक ब्रांच वाईज वगैरे अशा गोष्टी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. तरी तुम्हाला स्ट्रॅटेजी वगैरे कळत नसतील आणि करेक्ट कॉलेजची प्रिफरन्स लिस्ट तुम्हाला ऑर्डर करता येत नसेल तर काय करायचं, तर तुम्ही आपल्या कोर्सला जॉईन करू शकता, काउन्सिलिंग कोर्सला, ज्यामध्ये आम्ही तुमच्या कट ऑफचा अनालिसिस करतो, तुमच्या कॅटेगरीचा अनालिसिस करतो, त्यासोबतच तुमच्या कट ऑफ वाईज आम्ही तुम्हाला एक कॉलेजची प्रिफरन्स लिस्ट देतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या काउन्सिलिंगची फीस आहे फक्त 2000 रुपये इतकी. आणि तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कॉलेज आहे जे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वडगाव पुणे, कम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रांच पाहूयात. आता इथे बघा 2024 ला कट ऑफ काय होता 94.67. 2025 ला किती आहे 94.49. इथे कट ऑफ काय झालाय, कमी झालाय. पीसीसीबी कॉलेजचा कट ऑफ काय झाला होता, वाढला होता, पण सिंहगड कॉलेजचा कट ऑफ कमी झालाय, मायनस मध्ये गेलाय. आता राऊंड 1 पाहिला, राऊंड 2 पाहूयात. इथे किती कट ऑफ आहे 94.5. आता जेव्हा राऊंड 1 टू राऊंड 2 शिफ्ट व्हाल तर प्रत्येक वेळेस कट ऑफ हा कमीच होईल किंवा वाढेल असं नाहीये, कधी कमी होऊ शकतो तर कधी जास्त होऊ शकतो. त्यामुळे एक रेंज पकडा, म्हणजे तुम्हाला जर कन्सिडर करा तुम्हाला 94 पर्सेंटाईल आहे तर एक रेंज कन्सिडर करा की 91 to 97 किंवा 96. तर या रेंजमध्ये तुम्ही कॉलेजेस टाकायला हवेत, या रेंजच्या कट ऑफचे कॉलेजेस तुम्ही टाकायला हवेत प्रत्येक ब्रांचसाठी. ओके, आता पाहूयात विद्यार्थी मित्रांनो AISSMS चं कट ऑफ, म्हणजे कम्प्युटर ब्रांचचं. आता इथे 2024 ला किती आहे 96.84. तेच 2025 ला किती गेलाय 96.77. इथे बघा कमी झालाय, इथे देखील कट ऑफ कमी झालाय. आता राऊंड 2 मध्ये पाहूयात 96.56. राऊंड 1 टू राऊंड 2 ला कट ऑफ कमी झालाय, समजतंय, म्हणजे इथे दुखील
आपल्याला कळते की आपण रेंजमध्ये कॉलेजेसची लिस्ट टाकली पाहिजे, प्रेफरन्स लिस्ट टाकली पाहिजे. नेक्स्ट कॉलेज पाहूयात, पीव्हीजी कम्प्युटर ब्रांच. 2024 ला किती कट ऑफ होता? 97.75. 2025 ला किती आहे? 97.79. आता इथे किती कसं झालंय तर कट ऑफ वाढला आहे. नेक्स्ट आहे आपण राऊंड 1 टू राऊंड 2 जाऊयात. आता राऊंड 2 ला किती आहे कट ऑफ? 97.74. इथे 0.01 ने कमी झाला, म्हणजे नियरली तोच कट ऑफ आहे, जास्त काही डिफरन्स झालेला नाही. सो आता 97 जर पर्सेंटाईल असतील तुम्हाला तर तुम्ही 94 ते 99 या रेंजमध्ये कंपल्सरी कॉलेजेस टाकले पाहिजेत. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही CIP कॉलेजचं कम्प्युटर ब्रांच ही टाकली नाही पाहिजे, ती पण ब्रांच टाका. त्यासोबतच या रेंजमध्ये सुद्धा, या रेंजमधले सुद्धा कंपल्सरी कॉलेज तुम्ही टाकायला पाहिजेत. आता नेक्स्ट आहे JSPM कॉलेज. त्याचं बघूयात. CS ब्रांचचं आपण पाहिलं. आता IT ब्रांचचं पाहूया. इथे 2024 ला काय कट ऑफ होता? 91.79. तेच 2025 ला किती झाला? 90.86. म्हणजे जवळपास 1 पर्सेंटाईल मागे गेले, म्हणजे -1 झालाय. तेच आपण राऊंड 2 मध्ये पाहिलं तर 92.70. आता जर CS ब्रांच आपण पाहिलं होतं तर तिथे प्रत्येक वेळेस राऊंड 2 मध्ये कट ऑफ कमी होत होता, पण IT ब्रांच मध्ये म्हणजे JSPM IT ब्रांच मध्ये जर पाहिलं तर तिथे कट ऑफ हा 1 ने वाढलाय. 91 चा 92 ला गेलाय. म्हणजे आता फक्त IT मध्ये असं होतं असं नाहीये, तर प्रत्येक कॉलेजचं म्हणजे काही स्पेसिफिक कॉलेजेस असतात, काही स्पेसिफिक ब्रांच असतात, त्याच्यामध्ये कॉलेजचं कट ऑफ राऊंड 2 मध्ये गेल्यावरती वाढू देखील शकतं. ओके, तर इथे सुद्धा 2025 ला कट ऑफ IT ब्रांचचं वाढू देखील शकतं, म्हणजे +1 होऊ शकतं. समजलं? 90चं 91 होऊ शकतं. ही गोष्ट डोक्यात ठेवा आणि तशा रेंजमध्ये तुमचं कॉलेजची लिस्ट ही तयार करा. आता आपण टेक ब्रांचेस पाहिले, आता आपण कोर ब्रांचेस पाहूया. DY पाटील मी कॉलेज घेतलं, मेकॅनिकल ब्रांच घेतली. 2024 ला त्याचा कट ऑफ किती होता? तर 91.6. 2025 ला किती आलाय? तर 94.3. म्हणजे जवळपास 3 पर्सेंटाईलने प्लस झालाय. आता राऊंड 2 मध्ये याचा जास्त चेंज झाला नाहीये, पहा 0.1 ने वाढलाय राऊंड 2 मध्ये कट ऑफ. तर इथे काय होऊ शकतो? तर इथे पण वाढू शकतो. कितीनी? 94.4 होईल जास्तीत जास्त. पण तुम्हाला काय करायची? तुमची प्रेफरन्स लिस्ट कशी करायची? रेंजमध्ये, म्हणजे 91 किंवा 90 टू 97 पर्यंतचे सगळे कॉलेजेस तुम्हाला टाकायचे. समजलं? अशी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट तयार करायची असते. आणि जर तुम्हाला कुणाच्या एक एक्सपर्ट गायडन्स खाली जर तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट तयार करायची असेल तर आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील आहे, तुम्ही तो देखील जॉईन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर या सगळ्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला जर मनासारखं कॉलेज नाही मिळालं आणि तुमची जर इच्छा असेल रिपीट करायची, तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक सोल्युशन आहे. तर तुमच्यासाठी आपल्याकडे कोर्स आहे PCMCET चा किंवा JEE चा. आता तुम्हाला बाकीच्या एक्झाम्सला देखील टार्गेट करायचंय ऍट द टाइम, म्हणजे नीट, नर्सिंग CET किंवा PCB CET, तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे सोल्युशन आहे. तर सगळ्या एक्झामसाठी आपल्याकडे कोर्सेस आहेत. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. हे लेक्चर्स कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील मिळतील. 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळतील. त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कोर्स सोबत या सर्व गोष्टी तुम्हाला कंपल्सरी मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला या सगळ्या एक्झामला टार्गेट करायचंय, सगळ्या कोर्स बाय करायचे असतील तर आपल्याकडे कॉम्बो ऑफर आहे. ती म्हणजे तुम्हाला फक्त 10,000 रुपयामध्ये या सगळ्या एक्झामला तुम्हाला टार्गेट करता येतं. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा आहे, म्हणजे फक्त PCM CET ला टार्गेट करायचं किंवा नर्सिंग CET ला, तर तशी सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे. म्हणजे सिंगल कोर्स देखील आपण सेल करतो, तर त्याची प्राइस आहे फक्त 5,000 रुपये इतकी. तर विद्यार्थी मित्रांनो, कोर्स जॉईन करायचा असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहूयात. तर ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स पाहिजे तो टाईप करा. मला नर्सिंग CET पाहिजे
तर मी तो कोर्स टाईप करेल. त्यानंतर जो कोर्स तुम्ही टाईप केलाय तो कोर्स खाली येईल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केले जाईल, जिथे तुम्ही तुमच्या एज्युकेटर्सची पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता आणि तुमचे डाऊट्स हे सॉल्व्ह करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा. आता आपले लेक्चर इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.